महाराष्ट्राच्या वैभवशाली संत परंपरेचे आणि अखंड भक्तीचे प्रतीक असलेल्या आषाढी वारीसाठी यंदाही पंढरपूरमध्ये सुमारे 25 ते 30 लाख वारकरी आणि भाविक दाखल होण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत वारकऱ्यांच्या निवास, आरोग्य, अन्न आणि पिण्याचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था करणे ही केवळ प्रशासनाची नव्हे तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन करत सोलापूर विभागाचे धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी सर्व धर्मादाय सामाजिक संस्था, सार्वजनिक न्यास, देवस्थाने आणि धर्मादाय रुग्णालयांना सेवाभावी उपक्रम राबवण्याचे जाहीर आवाहन केले आहे। आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याची परंपरा आहे। राज्यासह देशाच्या विविध भागातून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात। या वारकऱ्यांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे ही सामाजिक बांधिलकी असल्याचे सूर्यवंशी यांनी नमूद केले। पालखी मार्गावरील तसेच पंढरपूर शहरातील धर्मादाय संस्था आणि सामाजिक न्यासांनी महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विश्रांती केंद्रे, स्वच्छता सुविधा आणि इतर आवश्यक सेवा उपलब्ध करून द्याव्यात। ज्या संस्थांकडे स्वतःची इमारती किंवा जागा उपलब्ध आहेत त्यांनी त्या वारकऱ्यांच्या निवासासाठी आणि विश्रांतीसाठी खुल्या कराव्यात। विशेषतः पंढरपूरमधील सार्वजनिक न्यासांनी या सेवा कार्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे। धर्मादाय रुग्णालयांनीही पालखी मार्ग, दिंड्यांचे मुक्काम आणि पंढरपूर परिसरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकासह मोफत वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचार शिबिरे आयोजित करावीत। वारकऱ्यांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध झाल्यास अनेक संभाव्य अडचणी टाळता येतील असा विश्वासही धर्मादाय उपायुक्त यांनी केलाय। नमस्कार। येत्या आषाढी वारीमध्ये जवळपास अंदाजे 20 ते 25 लाख भाविक वारकरी येण्याचं म्हणजे अपेक्षित आहे आणि त्याच अनुषंगानं धर्मादाय कार्यालयामार्फत ज्या काही संस्था नोंद आहेत, हॉस्पिटल्स नोंद आहेत, अनेक सामाजिक संस्था, NGOज वगैरे आहेत, त्यांना एक आवाहन करण्यात येते की येणारे वारकरी त्या वारकऱ्यांच्या सुविधासाठी त्यांना राहणे असतील, त्याचप्रमाणे त्यांचं जेवण असेल किंवा त्यांचा निवारा असेल, वैद्यकीय सुविधा आहेत, पाणी आहे, या पुरवण्यासाठी म्हणून एक आवाहन करण्यात येत आहे। कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज भारताचं एक वैभवशाली परंपरा आहे। आषाढी वारी म्हणजे आज फक्त भारतातच नाही तर जगातनंही लोक येतात आणि एखाद्या सामाजिक संस्था स्थापित करण्यासाठी त्याचा उद्देशच हा सामाजिक कार्य करण्यासाठी असतो आणि एक दायित्व आहे आणि बांधिलकी आहे सर्व सामाजिक संस्थाची। आणि अशा संस्था ज्यावेळेस की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी पायी चालत येत असतात, त्यांच्या अनेक वेळेस आपण पाहतो की पंढरपूरसारख्या ठिकाणी किंवा पायी रस्त्यानं जात असताना सुद्धा त्यांच्या राहण्याची व्यवस्था वगैरे होत नसते किंवा नाहीच आहे किंबहुना। तर हे सर्व जबाबदारी लक्षात घेऊन सर्व सामाजिक संस्था आहेत, ट्रस्ट आहेत मोठमोठ्या, यांनी ह्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी स्वतःहून पुढं यावं आणि स्वतःहून या सर्व ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं असंही आवाहन करण्यात येतं। परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडं चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे धर्मादाय रुग्णालय आहेत। धर्मादाय रुग्णालय या ठिकाणी मी आवाहन करतो की या सर्व वारीमधील लोकांना जितक्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्यविषयक सुविधा देता येतील त्या त्यांनी द्याव्यात।